नमस्कार. आज आपण एका अगदी वेगळ्या आणि सुंदर जगात शिरणार आहोत. आपल्याकडे चर्चा करायला एक छान गोष्ट आहे. चंद्र, लुमा आणि तारा, एक खगोलीय मैत्री. ही कथा आपल्याला घेऊन जाते रात्रीच्या आकाशात. तिथे आहे चंद्र, त्याची एक छोटीशी चमकणारी मैत्रीण लुमा नावाची तारका, आणि मग आहे पृथ्वीवरची एक मुलगी तारा. कथेचा स्रोत एकच आहे आपल्याकडे, पण त्यात भावना आणि कल्पनाशक्तीचा खूप छान संगम आहे असं मला वाटलं. मुख्य गोष्ट काय घडते तर लुमा जी स्वप्न बघणाऱ्यांना रस्ता दाखवते म्हणे, तीच ढगांमध्ये कुठेतरी हरून जाते आणि आपली तारा तिला शोधायला मदत करते. अगदी. आणि आपलं आजचं काम काय आहे तर या साध्या वाटणाऱ्या गोष्टीत जे दडलंय ना, मैत्री, मदतीची उर्मी आणि कल्पनेची ताकद, ते जरा उलगडून बघणं. मला वाटतं ही कथा फक्त लहान मुलांसाठी नाहीये. ती आपल्याला आठवण करून देते की अगदी छोट्या कृतीतूनही केवढे मोठे बदल घडू शकतात. बरोबर. सुरुवात चंद्राच्या आणि लुमाच्या मैत्रीपासून करूया का? ते रोज रात्री ढगांआड लपंडाव खेळतात असं म्हटले. किती निरागस चित्र हे. हो ना. यातून त्यांचं नातं किती सहज आणि खास आहे हे लगेच दिसतं, नाही का? नक्कीच. आणि हे सुरुवातीचं चित्र महत्वाचं आहे, कारण ते पुढे जे काही घडणार आहे ती चिंता, त्यासाठी एक पार्श्वभूमी तयार करतं. आणि लुमाचं काम पण बघायला हवं. हरवलेल्या स्वप्नाळू लोकांना झोपेच्या वाटेवर परत आणणं. म्हणजे ती फक्त एक तारका नाहीये, तर ती एक मार्गदर्शक आहे. त्यामुळे जेव्हा ती स्वतःच ढगात अडकते तेव्हा तिचं हरवणं अधिक गंभीर वाटतं. चंद्राला काळजी वाटते तिची, तो तिला शोधायचा प्रयत्न करतो, पण ती काही सापडत नाही. यात एक प्रकारची हतबलता आहे जी चंद्राला जाणवते. आणि इथेच मग पृथ्वीवरची तारा येते गोष्टीत. ती खिडकीतून हे सगळं बघत असते. मला हा भाग खूप आवडला की तिची मदत करण्याची इच्छा थेट चंद्रापर्यंत पोचते. ही कल्पनाच किती सुंदर आहे. अगदी. मग चंद्र काय करतो? तो एक चंदेरी प्रकाश किरण असा थेट ताराच्या खिडकीपर्यंत पाठवतो. जणू काही मदतीसाठी हाकच मारतोय तो. हो. आणि हा प्रकाशकिरण म्हणजे केवळ मार्ग नाहीये, ते एक प्रकारचं निमंत्रण आहे. एक विश्वास आहे जो चंद्र त्या लहान मुलीवर, तारावर दाखवतो. चंद्र तिला म्हणतो, या प्रकाशामागे ये. आणि मग तिची ताऱ्यांच्या धुळीच्या जादुई शिडीवरून चढते. आहाहा. खरंच कल्पनाशक्तीचा काय अफलातून वापर आहे इथे. हे दाखवतं की मदत करण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर कधीकधी आपल्याला नेहमीच्या चौकटीच्या बाहेर जावं लागतं, कृती करावी लागते. खरंय. आणि वर गेल्यावर ती काय करते? अगदी हळूच ढग बाजूला सारते आणि तिथे लुमा तिला दिसते, हसताना. किती सहजपणे तिने हे केलं. मला वाटतं इथे ताराचं धाडस आणि तिची निरीक्षण शक्ती दोन्ही दिसतात. तिने केवळ सहानुभूती नाही दाखवली, तर प्रत्यक्ष कृती केली. बरोबर. आणि याच कृतीचं फळ म्हणजे चंद्राने तिच्या कपाळावर दिलेलं ते प्रेमळ चुंबन, मून किस. हे केवळ एक गोड क्षण नाहीये. हे मून किस म्हणजे ताऱ्याच्या चांगुलपणाची, तिच्या धाडसाची आणि तिच्या शुद्ध हेतूची मिळालेली पोचपावती आहे, असं म्हणायला हरकत नाही. स्त्रीचं ते प्रतीक आहे. तिने केवळ एका तारेला नाही वाचवलं, तर एका स्वप्न दाखवणाऱ्या वाटाड्याला वाचवलंय. क्या बात आहे. आणि मग तारा त्या शिडीवरून परत खाली येते, आपल्या उबदार बिछाण्यात शिरते, आणि वर आकाशात लुमा तिच्यासाठी खास चमकत राहते. एका साहसानंतरची ही शांतता आणि ती सुरक्षितेची भावना खूप छान मांडली आहे कथेत. असं वाटतं की आता त्यांच्यात एक कायमचं नातं तयार झालंय. हो. आणि कथेचा शेवटही तेवढाच आश्वासक आहे. चंद्र, लुमा आणि तारा हे तिघही स्वप्नांच्या जगात एकत्र येतात. म्हणजे त्यांची मैत्री फक्त त्या एका रात्रीपुरती नव्हती, तर ती आता एका वेगळ्याच पातळीवर पोचली आहे. जे वर्तुळ लुमाच्या हरवण्याने अपूर्ण झालं होतं, ते ताराच्या मदतीने आणि चंद्राच्या आशीर्वादाने पूर्ण झालं. तर आपण पाहिलं की कसं एका लहान मुलीच्या मदतीने आकाश आणि पृथ्वी जोडली जातात. लुमा जी इतरांना रस्ता दाखवते, ती स्वतः हरवते, मग तारा तिला शोधते. चंद्राचा प्रकाश किरण, ताऱ्यांची धुळीची शिडी, या सगळ्या काल्पनिक गोष्टी असल्या तरी त्यातून मैत्री आणि मदतीचं महत्त्व खूप छान अधोरेखित होतं. हो. इथे महत्वाचा विचार हा आहे की ताराची कृती किती परिणामकारक ठरली. तिची इच्छा आणि तिची कृती यामुळे केवळ लुमा सापडली असं नाही, तर पृथ्वी आणि आकाश यांच्यात एक भावनिक सेतू तयार झाला. चंद्राने दिलेलं मून केस हे केवळ बक्षीस नाहीये, तर एका नव्या अदृश्य नात्याची ती सुरुवात आहे. ही कथा आपल्याला सांगते की सहानुभूती आणि कल्पनाशक्ती जर वापरली तर आपणही असे पूल बांधू शकतो आपल्या जगात. अगदी.
आणि शेवटी तिघांचं स्वप्नात एकत्र येणं हे कथेला एक सकारात्मक आणि खूप गोड वळण देतं. मैत्री आणि मदतीचा संदेश अगदी प्रभावीपणे पोचतो असं मला वाटतं. ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात राहतो मात्र. आपल्या रोजच्या जगात आणि अगदी रात्रीच्या आकाशात असे आणखी किती अदृश्य बंध असतील, ज्यांची आपल्याला कल्पनाही नसेल. कदाचित ते बंध उलगडण्यासाठी आपल्याला फक्त थोडी अधिक सहानुभूती, थोडं धाडस आणि कल्पनाशक्तीची जोड देण्याची गरज आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?